इथे देखील चांगल्या लाईन अँड लेंथमध्ये मनोज टावरेनं आपण नेहमीच ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहिलं आहे, मात्र या नवीन हंगामाची सुरुवात राऊंड द विकेटनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शेष. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या 11. शैलेश म्हात्रे यांच्याकडून गावदेवी वेले संघाच्या फलंदाजांना चौकार आणि षटकारासाठी 1000 रुपये पारितोषिक आहे. हा देवीदासच्या बॅटमधून चौकार आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 15. सदस्य रोशनजी म्हात्रे आणि त्यांच्या सोबत प्रवीण अण्णा नवीन 40+ कालिकामाता कालभर संघाचे एक उत्कृष्ट सलामीवीर, तसेच आमचे इतर सहकारी आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. राजूदादा पाटील देखील आहेत. वीर तानाजी दापोडे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. सर्वांचं भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब आणि संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील, तसेच ऑल कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज विठ्ठल आलेत. वेलकम प्रदीपजी जोशी साहेब. इथे चेंडूला पकडण्यासाठी धडपड सुरू आहे, मात्र चेंडू थांबत नाहीये. धनाजी थलेच्या बॅटमधून या इनिंगचा तिसरा चौकार. क्या बात आहे. 19 धावसंख्या 7 चेंडूमध्ये गाठलेली आहे गावदेवी व्हेले टीमनं. शिवनेरी स्पोर्ट अमने आणि व्हीएस अँड कंपनी गावदेवी रांजनोली दोन्ही टीमचे संघटक आपण हजर राहा. काय चांगली सलामी. 8 चेंडूमध्ये 20 धावांची भागीदारी. देवीदास आणि धनाजी थले या दोन्ही सिनियर खेळाडूंच्या दरम्यान गावदेवी वेले टीमला पहिल्या सामन्यात विश्वास हा सलामीला आला होता. इथे धनाजी थले आलेले आहेत. अतिशय चांगला कंट्रोल पूलचा फटका. चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेग रिझनमधून फील केला गेलाय. फटका चांगला होता. फिल्डिंग देखील सुरेख. धाव मिळेल फक्त 1. एकवीस धावा 1 ओव्हर 3 चेंडूमध्ये वेगवान भागीदारी. इथे चांगला फटका. अप्रतिम. अगदी आमच्या समालोचक कक्षाला सलामी देणारा चौकार. रेकॉर्ड 25 धावा अवघ्या 10 चेंडूमध्ये वेगवान 25 धावांची भागीदारी. इथे अतिशय चांगला चेंडू. चांगली लाईन ॲट लेंथ. फलंदाजाचं फुटवर्क ओळखलं होतं. आउटसाइड ऑफस्टॉमवर हा सुरेख चेंडू टाकलाय. गोलंदाज विठ्ठल. गावदेवी पूर्ण संघाचे विठ्ठल निलेश असे कित्येक चांगले खेळाडू या संघामध्ये देखील आहेत. मनोज भाऊ टावरे यांची टीम
इथे देखील चेंडू आलाय डॉट. धनाजी थले यांच्या आता शरीरावर आपण नजर टाकली थोडासा थकाव जाणवतोय. मात्र फलंदाजीतून आतापर्यंत त्यांनी 4 चौकार, 1 सिंगल आणि 3 डॉट अशा 17 धावा आपण पाहिलं तर 8 चेंडूमध्ये पूर्ण केलेत. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय आणि 25 या धावसंख्येवर गावदेवी वेले संघ आपण पाहतोय. वेस अँड कंपनी, गावदेवी रांजनोली आणि शिवनेरी स्पोर्ट आमने नक्कीच आजपासून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या स्पर्धांना सुरुवात झालेली आहे. हर्ष मंडप डेकोरेटर, DJ गणराज, प्रिन्स मूवीज यांचं देखील या स्पर्धेसाठी सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय. पंच सुनील म्हात्रे सर, भाऊ पाटील, त्यानंतर समालोचक मनोज ठाकरे, मी स्वतः कालराम केने आणि गुणलेखक अल्पेश गायकवाड. ग्राउंड नंबर 2 वर ओव्हर नंबर 3 साठी बघूया पूर्ण संघाकडून गोलंदाज कोण येतोय. संजय. संजय ओव्हर द विकेट ना, शॉर्ट रन अप. पहिला चेंडू बघूया, एसटी रक्षक चुकलेत. अगदी चेंडू शॉर्ट फाईन लेख रिझनमधून उचललाय. वाईट प्लस 22. 2 अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचलेली आहे. कमी घेताना चेंडू टाकलाय. अगदी कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडू चाललाय डीप सिपा कव्हरला, चौकार. गावदेवी स्पोर्ट रांजनोली आणि शिवनेरी स्पोर्ट आमने 3 साइड आउट केलेत.
चेंडू अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून उचलला जातोय. 2 धावा इथे पूर्ण करताना धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे. 41 चांगली टोटल पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3. पुन्हा एकदा देवीदासनं ऑन साईडला चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. चौकार. देवीदासला चांगला सूर गवसलाय. धनाजी थलेने देखील चांगली सलामीला येऊन 21 धावांची खेळी साकारली. स्वर्गीय गणेश भोईर आणि स्वर्गीय भरत भोईर हा स्टँड खचाखच भरलेला आहे. स्क्वेअरलेग पंच भाऊ पाटील सरांच्या पाठीमागून चेंडू डीप स्क्वेअरलेग रिझनमधून उचलला गेलाय. फक्त एकच धाव. इथे तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या गावदेवी वेले संघाची आपण पाहिली तर 1/42. चांगली टोटल आहे. दिनकर भोईर आणि भालचंद्र म्हात्रे हे गावदेवी वेले संघाचे सिनियर खेळाडू सध्या आमच्या समोरच्या कक्षामध्ये आहेत. तर गावदेवी पूर्ण संघाचे 12वे राजन खंडागले आपल्याला देखील स्वागत. सुनील दादा पाटील जानमान सारंगाव संघाचे कर्ता धर्ता आणि संघटनेचे उपाध्यक्ष याने देखील आज स्पर्धेला आपली भरपूर उपस्थिती. ज्ञानदेवदादा पाटील असतील, मनोज भाऊ पाटील, त्यानंतर राजूदादा पाटील यांची देखील उपस्थिती. 46 धावा आहेत. सुधारित धावसंख्या 46. धावा. आता शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर. गोलंदाज निलेश चांगले खेळाडू आहेत. गत वर्षीचा आपण विचार केला तर निलेश चांगल्या टचमध्ये. एक पूर्ण दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव इथे पूर्ण करताना सचिन गावदेवी अंजूर संघाचा खेळाडू जर इथे आला असेल तर आपल्या पहिल्या सामन्याची सामना ट्रॉफी घेण्यासाठी आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. निलेश पुन्हा एकदा चेंडूला ऑन साईडला केलाय. विठ्ठल चेंडूला उचलतायत. सुनील दादा यांचे सहकारी मित्र मुकेश पाटील. $49 धावा. इथे दांडी गोल. अमर पाटीलची मोठी विकेट निलेशच्या खात्यामध्ये. थँक्यू डीजे. वेस अँड कंपनी गावदेवी रांजनोली आणि शिवनेरी स्पोर्ट आमने दोन्ही टीमला शेवटचा अंतिम पुकार आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे आणि फक्त 3 चेंडू पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. दोन्ही संघनायक आपण बर्फाने बाबा एंटरप्राइजेस नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. शिवनेरी आमनेचे संघनायक उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. चला चला स्पीडअप करा. चौथा सामना आपण पाहतोय. चांगला फटका आणि ते क्षेत्ररक्षकाकडून चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. चौकार.
नक्कीच आमचे मित्र TDC बँक आणि दिवसफोट दिवा या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू शशी म्हात्रे आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेत. त्यांनी चाचणी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत, धन्यवाद. इथे फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. कोहिनूर आलंय क्रमांक 5 वर. इथे देखील सुरेश चेंडू निलेशनं नक्कीच या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे गावदेवी पूर्ण टीमला. 4 ओव्हर 3 बाद धावा बनवलेत गावदेवी वेले संघानं 53 आणि विजयाचं लक्ष आहे गावदेवी पूर्ण टीम समोर 54 धावांचं. आपण जाऊया तत्पूर्वी पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी कंप्लीट करूया. शिवनेरी स्पोर्ट अमने आणि VSN कंपनी गावदेवी रांजनोली या 2 टीम दरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. परेश भाऊ या, रोशन भाऊ या आपण नाणेफेकीसाठी. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य शिवनेरी स्पोर्ट आमने टीम, स्वागत आहे आपलं नाणेफेकी कक्षामध्ये. कुठे भाऊ आपलं देखील खूप खूप स्वागत. रोशनजी म्हात्रे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य, त्यांचे शुभ हस्ते आपण करूया या 2 संघादरम्यान नाणेफेकी. छापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज येईल? छापा अशी कॉलिंग शिवनेरी स्पोर्ट आमने आणि नाणेफेकीचं महत्त्वाचं कौल हा रांजोली टीमच्या बाजूने लागले. आपलं खूप खूप स्वागत. आपल्याला विनंती आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोटरन भाऊ, चाचणी स्पर्धेची सुरुवात आगास अगदी घरच्या होम ग्राउंडमधून आणि नाणेफेकीचा कौल देखील तुमच्या बाजूने लागलेला आहे. काय निर्णय? फिल्डिंग येत आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आजपासून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या क्रिकेट हंगामाला सुरुवात झालेली आहे. नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्यामागचं काय कारण असेल? कमीत कमी रनांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्की सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर काही गावामध्ये अजून सरावासाठी मैदान देखील उपलब्ध झालं नाही आहे. मात्र VSN कंपनी विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्या गावासाठी स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ही सुंदर अशी क्रीडानगरी आहे. सध्या आपल्या संघाचा सराव कशा प्रकारे आहे? येतात 4-5 लोक सराव करायला, बाकी आहेत आता कामामध्ये थोडी. तर पहिली चाचणी स्पर्धा खेळताय, आपल्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. आपला चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकाचे आयोजन आणि नियोजनाविषयी काय म्हणाल? नियोजन तर दरवर्षीप्रमाणे नेहमी सुंदरच असतो आणि त्याचा काय सर्व संजयभाई म्हात्रे आणि सर्व संघ असतात, ते सर्व योगदान चांगलं असतं त्यांना. खूप खूप शुभेच्छा आपल्याला. शिवनेरी स्पोर्ट आमने टीम नाणेफेकी गमावलेली आहे, प्रथम फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय? फलंदाजीच केली असते. मला वाटतं चालू हंगामाचं संघनायक म्हणून आपल्या खांद्यावर जबाबदारी आहे. याआधी आपण पाहिलं तर संतोष जोशी सर असतील, खंडू असतील, यांनी आपल्या संघाची कमान सांभाळलेली आहे. तर संघनायक म्हणून आपल्या संघाचा सराव या स्पर्धेआधी सुरू आहे की आपण इथूनच या क्रिकेट हंगामाला सुरुवात करते चाचणी स्पर्धेतून? आमचा सराव 4-5 दिवसापासून चालू आहे आणि तेवढे प्लेयर पण नाहीत आज केलेला मला. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. आपल्या देखील विजयाच्या शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या पहिल्या दिवसाच्या 5व्या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल हा VSN कंपनी गावदेवी स्पोर्ट रांजोली संघाने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. मी तुम्हाला थेट घेऊन चलतोय चालू सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये. ऐकूया माझे सहकारी समालोचक मनोज ठाकरे यांना. धन्यवाद.
धन्यवाद. ओल्या खेळाकडे आपण पाहिले तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 53 जमा केली होती गावदेवी वेले संघाने. 54 धावांचं लक्ष गावदेवी पूर्ण संघासमोर. पाहूया या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील, परंतु थोडासा स्पीडअप करायचा आहे. दोन्ही टीमला विनंती आहे थोडीशी घाई करा जेणेकरून आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करता येईल. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसात 9 सामने होते, त्यातील चौथा सामना आता मात्र चालू आहे. सुवर्ण संधी या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजासाठी की जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सन्मान्य शैलेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ही गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी. पाहूया संतोष म्हात्रे मागील मॅचमध्ये एक चांगली गोलंदाजी केली होती. पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल. सातत्याला खूप महत्त्व आहे, तो सातत्य या ठिकाणी दाखवेल का, कारण आजवर जर संतोष यांचा विचार केला तर खूप चांगला अनुभव आहे त्यांच्या पाठीशी, त्याचा नेहमीच उपयोग करत असतात. संतोष म्हात्रे, मनोज टावरे आणि यशवंत ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारे खेळ होईल, कारण 54 धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूपासून तुम्हाला हाणामारी करावी लागेल. पहिला ओव्हर पॉवर प्लेचा, या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 तरी धावा येणं गरजेचं आहे. त्या घेतील का, की त्या उलट संतोष म्हात्रे मात्र चांगली गोलंदाजी करेल. पुढील चेंडू स्वेअर मारा पाहायला मिळतंय. डॅवेजची सोडून जाते, पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटची खून केली जाते. यस, पुन्हा एकदा ड्रेसिंगची पॅनल्टी वेले संघास लागते 2 धावांची. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस बॅटच्या आतील कडा शॉट फायलेकच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं डायरेक्ट हिट. पाहूया काय घडतंय. मैदानी पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मैदानी पंचांनी बाद दिलेल्या पाहूया थर्ड अंपायर काय करतायत. डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. एक चिकी सिंगल चोटी धाव घेण्याच्या नादामध्ये काय घडतं पाहूया, तपासलं जाते. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये आहेत की नाहीत. डायरेक्ट हिट तर झालेला आहे. मैदानी पंचाने सुद्धा बाद घोषित केलेला आहे, परंतु इथनं तपासलं जाईल काय घडतंय. यस, फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळालं. पहिला झटका, पहिला आद्रा या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये. यशवंत हा फलंदाज आपण पाहतोय बाद होतोय. खेळाला होते सुरुवात. पुढील चेंडू या ठिकाणी उडवला जरूर आहे. पाहूया क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, पोचेल का तोपर्यंत. क्या बात आहे, वाट फिल्डिंग. काही क्षण असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल, परंतु अंतिम क्षणामध्ये चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडूला मात्र स्टॉप केलेला आहे आणि या ठिकाणी 2 धावा जमा केल्या. 2 धावेने धावफलक आपण पाहतोय. धावफलकावरती 3 या अंकावरती 54 धावांचं लक्ष आहे. पहिले षटक चालू आहे. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू या वेळेस आपण पाहतोय की खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला. निर्धावची झाली सांगता. गावदेव वेले संघाने एक चांगली फाईट
मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले. यावेळेस हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी मी तर म्हणेन संतोष म्हात्रे यांची कमालीची गोलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी झाली होती आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी होते. आतापर्यंत दुसरा सामना खेळताय गावदेव वेले. पहिल्या सामन्यामध्ये कालिका माता कालवार या संघाला परास्त केलं होतं आणि इथेही आपण पाहतोय आपली बाजू मजबूत सरशी करत असताना. यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळलेला एक धाव कंप्लीट केली. इथेही डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाला असता तर प्रयत्न या ठिकाणी पण पाहतोय चांगले आहेत. रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होतोय बाद. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती कमी पाहायला मिळते. 4 धावा. 54 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. काय पाहिजे बघा. स्ट्राईक तो पाहिजे. आउट आहे साईड झाला ना. पंच काय नवीन वर काय होईल. पंच पहिला वाईट आहे. गण्या तो स्ट्राईक उलटी करा सांग ना. इकडे कसं नवीन येईल. एक गोल बाकी आहे. तेव्हा तेच स्ट्राईक चेंज केली देवी. काय झालं. एक बॉल बाकी आहे. हे बोलायचा ना विषय. खेळाडू विषय. यावेळेस मिस टाइम फटका आहे. पाहूया काय घडतंय. आणि इथं मात्र आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. निश्चितच थोडीशी तुम्ही जर चुकी कराल तर वर्षभर विश्रांती घ्यावी लागेल. म्हणून प्लेयर खेळवताना विचारपूर्वक खेळवायचा आहे. ज्याच्या कागदपत्र पूर्ण असतील त्यानेच खेळायचं आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे आता पाहतोय आपण 6 धावा आणि 2 धावा ज्या आहेत त्या पॅनल्टीच्या. म्हणजे अशा रीतीने आपण पाहतोय की 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच चालू असलेला सामना आपण पाहतोय गावदेव वेले वर्सेस गावदेव पूर्णा या 2 टीममध्ये चालू असलेलं आहे द्वंद्व युद्ध पाहायला मिळतंय. आणि यूट्यूबच्या माध्यमातून मलंगड येथून
भिवंडीतील बुलंद आवाज TDC बँकचे मॅनेजर सन्माननीय शशीदादा म्हात्रे हे सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी या संपूर्ण स्पर्धेला आयोजन नियोजन त्याचबरोबर येथील सर्व खेळाडू पंच आणि कॉमेंट्री पॅनल लाईव्ह या सर्वांना मन भरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय शशीदादा म्हात्रे. नवीन गोलंदाज या ठिकाणी तयार होत आहे. गोलंदाजी मार करते. पुढील चेंडू पाहूया काय करते. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हरेश यांच्याकडे चांगली कला आहे आणि ते कलेचा पुरेपूर उपयोग घेत असताना पाहतोय आपण पहिला चेंडू या ठिकाणी निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताळलेला आहे. आज वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात खेळत असताना पाहायला मिळतं गावदेव वेले. फलंदाजी असो गोलंदाजी असो पूर्णपणे चांगली मजबूत पकड पाहायला मिळते. कारण क्रिकेट म्हटलं की एकतेचं बळ आणि ती एकता या गावातून दिसते. कारण तब्बल 25 ते 30 खेळाडू आज या ग्राउंडवरती उपलब्ध आहेत. एखाद्या टीमला 11 खेळाडू जमा करताना नको होतंय परंतु आज या ठिकाणी 30च्या प्लस खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. क्या बात आहे. वा. पुढील चेंडू. क्या बात आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गोल. फलंदाज बाद होते बोलच्या स्वरूपात. परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहिला. एसटी दाखवली ती बघ मी वाकवली या पद्धतीने इशारा करत असताना हरीश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर एक स्वेअर मारा पाहायला मिळाला त्यानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि फलंदाज मात्र बाद करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मरता क्या ना करता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. पूर्ण टीमचा बॅकबोन निलेश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. सर्व दारोमदार या फलंदाजीच्या खांद्यावरती असेल यावेळेस. पुढे चेंडू या वेळेस चांगला कनेक्शन पाहायला मिळतोय. वड शॉट. चेंडू सीमा पार. षटकार. काय घडेल. जोखीम भरा रन या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळते. निश्चितच मी तर म्हणेन कुठेतरी ही चुकीचा निर्णय ठरला होता दुसरी धाव घेण्याचा परंतु हिम्मत तर दाखवावं लागेल कारण हिम्मत असेल तर किंमत मिळते आणि एका धावेच्या दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. धावांची आवश्यकता आहे त्याची पृथक करत असताना इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये निलेश तारणहार बनेल का. पूर्ण संघाचा पाण्यासारखं राहील. यावेळेस ऑन साईडला येत आहे लॉंगॉनच्या रिझनमध्ये कार्पेटच्या सहाय्याने. इथेही चांगले क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. फलंदाजाने आशा सोडली होती की मी आता बादच होईन परंतु तसं काही घडलं नाही आहे. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 54 धावांचं लक्ष. 13 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 34 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. या चेंडूवरती भरपूर काय निर्भर आहे. एखादा मोठा फटका आला तर पूर्ण संघ कुठेतरी फ्रेममध्ये येईल. पाहूया काय घडतंय. पायांवरती चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु अप्रतिम झेल वाखाने जोगे या ठिकाणी झेल कनेक्ट केला गेला आहे आणि एक
मोठा मासा जणू काय गळाला लागलेला आहे. निलेश होतोय बाद जेलच्या स्वरूपात. निश्चित आपण म्हणू शकतोय की हा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय, कारण ज्याच्यावरती सर्व काही दारोमदार होतं असा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो की जेलच्या स्वरूपात झाला बाद. आणि आता मात्र मजबूत स्थितीमध्ये गावदेवी वेलेस संघ मी तर म्हणेन इथनं विजयाच्या वाटेवरती चाल करत असताना पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये एक मातब्बर संघ कालिका माता कालवार या संघाला परास्त केलं आणि या ठिकाणी मात्र पूर्ण संघाची ही परिस्थिती या ठिकाणी खराब करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. निलेश मैदानाच्या आतमध्ये थांबून राहिला असता कुठेतरी धोक्याची घंटा जरूर असती, परंतु असं काय घडलं नाही आहे. फायनलला गेल्या या मी द्यायला काय फोन करीन तुम्हाला. हो फोन करीन ना तुम्हाला. हो झाले टॉस ना. नवीन बॅटमन कोण आला दादा? न्यू बॅटमन नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय. पाहूया काय घडतंय. यावेळेस उडवला जरूर आहे. नॉमॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल यात मात्र शंका नाही आहे. किती धावा घेतात पाहूया, परंतु या ठिकाणी एकच धाव घेतली गेली आहे. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती अमर पाटील येतोय. मागील मॅचमध्ये एक चांगला उत्कृष्ट झेल पकडला होता अमर यांनी. आणि या ठिकाणी आपण जर पाहतोय गोलंदाजी करत असताना एक चांगली गोलंदाजी ही पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. हाणामारी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा कुठेतरी मॅचमध्ये वापस येऊ शकतोय. अन्यथा या ठिकाणी आपण पाहिलं तर कमर कसून गोलंदाजी या ठिकाणी होतंय. अमर पाटील असेल, संतोष म्हात्रे असतील, हरीश भोईर यांना 12 धावा खर्च जरूर केल्या होत्या. 44-40 ही इनोवा गाडी कोणाची असेल प्लीज तिथून बाजूला सारायची आहे, बाजूला करायची आहे. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस शॉर्टफिट डिलिव्हरी होती आणि त्या ठिकाणी धनाजी आहेत. क्या बात आहे. जुनं ते सोनं आणि अप्रतिम झेल या ठिकाणी कन्वर्ट केले गेलं आहे. धनाजी आपण पाहतोय आणि एक उत्कृष्ट झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच दिवसातून आपण ग्राउंडमध्ये त्यांना पाहतोय, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांची जी कला आहे, क्लास आहे, तो मात्र फर्स्ट क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. वाह क्या बात आहे. धावसंख्या पाहतोय स्थिर 21 अंकावरती. आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर जात असताना गावदेव पूर्ण यास पाहायला मिळते. या ठिकाणी नवीन फलंदाज डावकर शैलीचा विठ्ठल येतोय. या फलंदाजाकडे सुद्धा चांगली क्षमता आहे, कला आहे. पाहूया, हंगामाला सुरुवात आहे, प्रॅक्टिस किती आहे याच्यावरती सर्व काही डिफेंड आहे, निर्भर आहे. गोलंदाज तयार होते. इथेही बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अतिशय वेगाने फिरवली होती, परंतु आपण पाहतो निर्धावची होते संगता. सामना थोडासा लांब चाललेला आहे, कारण अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 33 धावांची तब्बल आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण गावदेवी पूर्ण या संघास पूर्णपणे हवी होतंय. पकड मजबूत करतोय वेले संघ. इथेही पाहतोय आपण पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला खाली ठेवला, गती प्राप्त करून दिली. पुन्हा एकदा निर्धावची होते सांगता. थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण करून ठेवली गेली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. अमर पाटील यांनी सुद्धा आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, एकच धाव खर्च केली आणि एक गडी बाद केले गेले आहे. क्या बात आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कडा पायलेगच्या रिजनमधून चेंडू मात्र लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर जातोय. एक लकीली आपण म्हणू शकतो की चौकार येतोय.
पप्पू पप्पू यांना एवढंच करायचं आहे की विठ्ठल यास स्ट्राईक द्यायचे आहे. सहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी शिवा येतोय गोलंदाजी मार्कवरती. पाण्यासारखं राहील कशा प्रकारे गोलंदाजी होते. पप्पू पाहूया गोलंदाज सरसावताई गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस इथं मात्र उडवला जरूर आहे. मिस टाइम फटका जरूर होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. विठ्ठल मागील 2 चेंडूवरती 2 बाउंड्रीज त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत. एक चौकार आणि एक षटकार. इथं मात्र विजयाचं समीकरण आहे. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पाहूया चला स्पीडअप करा घाई करा प्लीज विनंती असेल. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. काय करते पाहूया. यस चेंडू जातो सीमा पार. बिग हिट षटकार. कहाणी में ट्विस्ट. या वेळेस या षटकाराने रंगत भरली जाते मॅच मध्ये. आपण पाहतोय की विठ्ठल याने मात्र रोमहर्षक परिस्थितीमध्ये खेळ करत असताना आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आणि मॅच मध्ये गरमी 4-16चं इक्वेशन या वेळेस पाहायला मिळते. हरलो कसा याला महत्व आहे परंतु लढलो कसं याला खूप महत्व आहे. ते लढणं मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल यांचा पाहायला मिळतंय. पुढील चेंडू गोलंदाज शिवा टर्न होतय. काय करता पाहूया. स्लोअरचा मारा या ठिकाणी पाहायला मिळाला. अपील जरूर केली होती परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये वापस येतोय गावदेव बेले कारण येणारे चेंडू 3-16ची आवश्यकता आहे. म्हणजे तिन्ही चेंडू सीमारेषे बाहेर फेकून द्यावा लागतील. तिन्ही बाउंड्रीची आवश्यकता आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. षटकार लागल्यानंतर कमबॅक केला. स्लोचा मारा ठेवला कारण माहिती आहे सिच्युएशन शेवटच्या पडावामध्ये आहे. इथं मात्र फलंदाज सर्व ताकद जी आहे ती मनगाडमध्ये आणून ठेवतो. अशा वेळेस स्लोअरचा जेव्हा तुम्ही मारा करता कुठेतरी गोलंदाजाला त्याचा फायदा मिळतोय. पुढील चेंडू आता ही चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. कमबॅक केल्या गेल्या. बॅटला जरूर चाटून गेला होता परंतु हवं तसं फटका काही खेचता आला नाही आहे. या ठिकाणी आता मात्र विजयाच्या उंबरट्यावर जवळ निकट समीप आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण गावदेवी रांजोली. आपण विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ही ओव्हर संपल्यानंतर पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा उडवला जरूर आहे. मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे.